काय वाटतंय की कोण निवडून येईल, कोणाचा विजय होईल, काय वाटतं? विकी दादा पाचपुते 100% श्रीगोंदा तालुक्यातून निवडून येईल. जगताप पाचपुते. अच्छा पाचपुते साहेब. अच्छा अच्छा पाचपुते. अच्छा, कशामुळे असं वाटतं? कशामुळे म्हणजे त्यांनी तेवढं कामच करून दाखवलं. आणि जुने नेते कसे ऐकते ना, ही नवीन आहे, फक्त एक वर्ष 3 पक्ष बदलायचे. हा, यांना कोणी निवडून देईन का? त्यांचा विचार आपणच करायला पाहिजे. हा, हो, एखादं लग्न लावलेली बाई ती राहते 4 दिवस, तसे 3 तास पळून जाते त्याच्या मागे. आज ते वर्षाला बदलते 3 पक्ष, 3 पक्ष बदलते. काय म्हणे आम्ही नेते. हा, आमच्या अपेक्षा तीच आहे, बघून दादाची विक्रम पाचपुते घेऊ. काका तुमचं नाव सांगा. शशिकांत भटणे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये? पाचपुते, जगताप, नागवडे? पाचपुत्यांचे. का वाटतंय तुम्हाला असं? त्यांनी आतापर्यंत जेवढे वेळेस राहिले तेवढे चांगले कामं केले. परिसरामध्ये निधी भरपूर आणलेला आहे आणि त्यांच्याजवळ जे तालुक्यामध्ये सौम्य जे आहे, शांतता त्यांच्यासारखी तालुक्यात कोणाकडेच नाही आहे. काय काय विकास काम आहेत त्यांची? त्यांचे रस्त्याचे, पाण्याचे, पुढे शाळांना निधी, शाळेचे बी, प्रत्येकाच्या कुठल्या बी सुखदुःखाला सदैव असतात, हजर असतात. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल वातावरण चांगलं आहे आणि ते 100% निवडून येते. धन्यवाद. काका तुमचं नाव सांगा. राम बालेश्वर घोडेकर. मतदारसंघात हवा कोणाची दिसते? नागोडे, जगताप की पाचपुते? का वाटते असं? लाडकी बहीण. लाडकी बहिणीमुळे. ठीक आहे, धन्यवाद. काका तुमचं नाव सांगा. विजय रामचंद्र. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? जगताप, पाचपुते की नागोडे? पाचपुत्यांचं चांगलं का वाटतंय तुम्हाला असं? काम चांगले आहेत बीजेपीचे, त्याच्यामुळे. विकास कामं काय आहेत त्यांची? तसं रस्त्याचे कामं भरपूर झाले, पाणी प्रश्न मिटलेला. अच्छा, कोण निवडून येईल असं वाटतं मग तुम्हाला? पाचपुते. पाचपुते. धन्यवाद. का कोणाची दिसते सध्या? पाचपुते, जगताप की नागोडे? पाचपुते. का वाटतंय तुम्हाला असं? काम भरपूर त्यांचे. कोणते कोणते काम आहेत त्यांचे? पाणी प्रश्न, रस्ता प्रश्न, कामाचं, कॉलेजवर पोरांना शिक्षणाचं भरपूर फायदा. त्यामुळे कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? आता तरी आमचं मत तर तसंच आहे. बरं, धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? सुरेश शिंदे. तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची आहे, चर्चा कोणाची आहे? बघ, पाचपुते, नागवडे की जगताप? पाचपुते. पाचपुत्यांची. कशामुळे असं वाटतंय? त्यांनी भरपूर काम आणले. आता चालू 2000 कोटीचे काम आणले. 2000 कोटीचे काम, लाईट, वीज, बिल सगळं, म्हणजे सगळे काम व्यवस्थित येते. बीजेपी सरकारच पाहिजे ना, केंद्रात बीजेपी सरकार असलं तर. मला सांगा, सध्या तुम्हाला असं काय वाटतंय की कोण निवडून येईल, कोणाचा विजय होईल, काय वाटतं? विकी दादा पाचपुते 100% श्रीगोंदा तालुक्यातून निवडून येईल. तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे? जगताप, नागवडे की पाचपुते? हवा म्हणजे आम्ही सत्यच बोलणार आहोत. नुसतं आपण मतदान करतो म्हणून त्यांची हवा नाही, पण पाचपुत्यांची हवा ठीक आहे. अच्छा, कशामुळे असं वाटतं? कशामुळे म्हणजे कल्पनेच्या पलीकडची कामं झालेली आहेत. त्यांनी लोकांना कल्पना बी नव्हती एवढी कामं करू शकतात. काय काय विकास कामं सांगता येईल उदाहरण? सगळं विकासाची. तुमची इंडो जर्मनचे कामं झाले, नाल्यांचे कामं झाले, बांधारे झाले, शेततळे झाले, खतं भरपूर झाले. पहिले खतं रात्रीचे पैसे देऊन घ्यावं लागत होते. आता कोणत्या दुकानात गेलं तर खत आहेत, कोणत्या दुकानात गेलं तर गॅस 2 मिनिटात. रोड झाले. आपण जी विकास पाहिजे तो 100% आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही आपलं यांना संधी द्यायची. आपलं कोणीच नाही जवळचं. आम्ही फक्त बीजेपी पक्ष चांगलं काम करतोय ते तुम्ही त्यांच्या पाठीमागे. अच्छा, बरं. काय वाटतं सध्याची परिस्थिती बघता निवडून कोण होईल, निवडून कोण येईल आणि विजय कोणाचा होईल? सांगता नाही येत, पण बीजेपी आणि मशालवाले थोडे आहेत. बरं. तुमचं नाव काय? अनिक मोरे. अच्छा, तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची आहे? नागवडे, पाचपुते की जगताप? पाचपुते. अच्छा, कशामुळे असं वाटतं? पहिल्यापासून देते पाचपुते. पहिल्यापासून निवडून आला तरच मतदान आहे. अच्छा, त्यांच्या विकास कामांबद्दल काय मत आहे तुमचं? कशी कामं लय झालेली, लय भरपूर कामं झाली त्यांची. कामं लय झाली. अच्छा, काही विकास कामांची उदाहरणं सांगता येईल का? विकास त्यांचाच होणार आहे. नाही, विकास कामांचं काही उदाहरण सांगता येईल का? त्यांनी केलेल्या विकास कामांची उदाहरणं?
कुठं नाही सांगतात पण तुम्ही काम केलं बरं बरं ठीक आहे धन्यवाद. मला सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची सध्या नागवडे पाचपुते जगताप कोणाची? पाचपुते. अच्छा कशामुळे असं वाटतं? कशामुळे असं वाटतं म्हणलं? कशामुळे म्हणजे काय खाली एक आणि वर एक सरकार म्हणलं जुळत नाही ना. आपली सदस्य हा 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 त्यांची विकास कामांची काही उदाहरणं सांगता येतील का तुम्हाला? पुढे फार सांगू काय आहे सांगा ना मग. बरं आहे धान्य फुकाट दुनियादारी शेतकऱ्याला पैसे देते चांगले त्यालाच मुद्दे निवडून कोण येईल असं वाटतं? तेच. अच्छा ठीक आहे धन्यवाद. दादा तुमचं नाव काय? बापूसाहेब करडिले. अच्छा तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची आहे सध्या? चर्चा कोणाची आहे? जगताप नागवडे की पाचपुते? पाचपुते साहेब. अच्छा अच्छा का असं वाटतंय? आता आमच्या मतदारसंघामध्ये गेल्या 40-25 वर्षापासून बबनराव पाचपुते यांची हवा आहे. कारण असेल की ते कोणताही पक्ष त्यांचा पक्ष म्हणजे जनता असतो. ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांचं चिन्ह कोणतं जरी असलं तरी त्या चिन्हावर लोक मतदान करतात. कारण चिन्ह हे लोकांच्या त्यांना मानणारा जो ग्रुप आहे तालुक्यातला मतदान त्यांचं फिक्स आहे. आणि ते 7 वेळा 7 चिन्हावर निवडणूक लढून विजयी झाले. श्रीगोंदा तालुक्यामध्ये पहिला एकच कारखाना होता 84 साली. त्यांनी काम केल्यामुळे सिंचनाची सोय झाली, कुकडीचं पाणी आलं. आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये 4 सहकारी साखर कारखाने आहेत आणि हे 4ही साखर कारखाने आता एक कारखाना जो आहे आमच्या इथं पिंपळगाव पिसा कोंडलेकराव जगतापांचा तो आता सध्या काही काम कारणास्तव बंद झालेला आहे. परंतु हा कारखाना हे 4ही कारखाने यापूर्वी चालूच होते. पाचपुते साहेबांनी काम केलं म्हणून साखर कारखाने वाढले, सिंचनाची सोय झाली, ऊस गेला. आणि पूर्वी काय करायचं श्रीगोंदा तालुक्यात ऊस नव्हता, सिंचनाची सोय नव्हती, त्याच्यामुळे बाहेरच्या तालुक्यातून ऊस आणून या तालुक्याला ऊस या कारखान्यात ऊस पुरवित होते आपल्या नागवडे कारखाना. आज बबनराव पाचपुते आमदार झाल्यानंतर या श्रीगोंदा तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढलं कारण त्यांनी कुकडीचं पाणी या तालुक्यात आणलंय आणि म्हणून साखर कारखाने जास्त झालेत. आणि दुसरं काय की या ठिकाणी आमच्या कोळगाव आणि नगरदौंड रोड हा महायुतीच्या सरकारने केलेला आहे. त्याच्यामुळे झालंय काय या सगळ्या रोडमुळं इथाच्या जे काय जमिनी आहेत शेजारी पाजारी ज्यांच्या ज्यांच्या शेतकऱ्यांच्या आहेत त्यांच्या शेतीचा भाव वाढला. त्यांना त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय कोणताही व्यवसाय करता आला, त्याच्यामुळे त्यांनाही रोजगार निर्माण झालेला आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये रस्त्याची जाळी झाली. तालुक्याच्या विकासामध्ये पाचपुत्यांचं इतकं योगदान आहे. बंधारे रस्ते गाव असं कोणतंच गाव नाही की तिथं बबनराव पाचपुतेंनी काम केलं नाही. एका गावामध्ये साधारणतः आमच्याच गावात 200 कोटी रुपये आलेले आहेत. कोळगाव सारख्या ज्याचं मतदान 11,000 मतदान या कोळगाव मध्ये आहे. या ठिकाणी जवळपास 200 कोटीचे कामं चालू आहेत, प्रगतीपथावर आहे. काही कामं आता सुरू होणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातला वडळी आणि सुरडी वडळी मार्ग हा रस्ता आहे कोळगाव फाट्यावर जाणार आहे. 20-22 साधारणतः 15-20 मिनिटात माणसं आता इथून श्रीगोंद्याला जाणार आहे कोणत्याही खासगी गाड्या. हा रस्त्याची व्यवस्था दूर झाली. हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. हा रस्ता डायरेक्ट श्रीगोंद्याला जोडला जाणार आहे. तिथून तो सिटीकडे जाणार आहे. म्हणजे रस्त्याचं जाळं झालं. कर्जत जामखेड आष्टी पाटोदा हा रोडला हा रस्ता जोडला जाणार आहे. त्यापुढे श्रीगोंदा तालुक्यात रस्त्याचे इतके जाळे झाले. शेवटी काय लागते रस्ते महत्वाचे आहेत. रस्ते हे विकासाची वाहिनी असते आणि तेच रस्त्याचं इतकं मोठं जाळं झालेलं आहे. पाण्याची सोय झाली. आता वीज फुकट केली शासनाने, वीज बिल 0 झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट लाडकी बहीण योजना जी आज या महाराष्ट्रामध्ये त्यांनी राबवली 2 कोटी साधारणतः 2,30,00,000 महिलांना 5 हप्त्यामध्ये सरकारने 7,500 रुपये दिलेले आहेत. आणि ही योजना आहे विश्वकर्मा योजना आहे. यातून जे काही बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना मुलांना शिष्यवृत्ती मिळते 60-70 हजारापर्यंत. त्यांना भांडे मिळतात, त्यांना किट मिळतंय. इतकं मोठं काम या सरकारचं आहे की खूप आहे. 1 रुपयामध्ये विमा आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये 37,000 कोटी रुपये या श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत. त्याचप्रमाणे दुधाचे सुद्धा पैसे आलेले आहेत. दुधाचे 5 रुपयाप्रमाणे लोकांना पैसे मिळाले आहेत. म्हणजे सरकारने इतकं काम केलेलं आहे डोंगरा एवढं की ते दुसरं विरोधक कडे हे कामच नाही. महाविकास आघाडीकडे कामच नाही. त्याच्यामुळे ते काय करतात व्यंग उभारतात. पाचपुते साहेबांचे व्यंग उभारतात. दुसरं त्यांच्याकडे सांगायचं काही नाही. टीका करायला काहीच राहिलं नाही. आता
विकास एवढा झाला की ते विकास बोलायचं त्यांनी बंदच केलेलं आता ते काय करतात, लोकांची दिशाभूल करतात, वेगळ्या पद्धतीने लोकांना न्यायचं काम करतात, परंतु जनता विडी नाही. श्रीगोंदा तालुक्यामध्ये मतदार जे आहेत बबनराव पाचपुतेचं फिक्स मतदान आहे, ते पुढेच जाणार नाही, गेले नाही. त्याच्यामुळे 100% हा विजय झालेलाच आहे, होणार आहे. फक्त आता 23 तारखेची वाट पाहतोय. अच्छा अच्छा, धन्यवाद. तुझं नाव काय? भाऊसाहेब मोहारे. अच्छा, तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची, चर्चा कोणाची? नागोडे, पाचपुते, जगताप, कोण वाटतंय? पाचपुते. अच्छा, कशामुळे असं वाटतं? कशामुळे म्हणजे त्यांनी तेवढं कामच करून दाखवलं. यांनी आता सांगितल्याप्रमाणे, कारण वरबी सत्ता आपली जी एक आहे तीच खाली द्यायला पाहिजे. 100% कामं होतात, तेवढी कामं त्यांनी करून दाखवलीत. आज यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या सारख्याला एवढे पैसे दिले. कोणाचा लोक 10 रुपये सुद्धा आता गावात कटिंग करा, दाढी करा आणलं तर त्याच्याच खात्यावरती पैसे काढतील. त्यांना उपयोग त्याचा त्यांनी केलाय ना आज म्हातारपणाला. कोणचा पोरगा रुपया देतोय? अशी पोरं आहेत हल्ली काळात. पण त्यांनी आज या म्हाताऱ्या माणसाचं, या लाडक्या बहिणीचं यांनी सांगितल्याप्रमाणे किती पुण्य घेतलं. का नाही लाडकी बहिणीनं आमच्यासारखे करणार आहेत का? एवढे जरी त्यांना झाले तरी हे म्हणले तसे फटाकडा वाजला तर इथे 100%च हे सीट आलं पाहिजे. अच्छा, 100%. बरं, तुमच्या मतदारसंघामध्ये किंवा तालुक्यामध्ये काय काय विकास कामं केलीत त्यांनी सांगता येईल का? विकास कामं आता यांनी सांगितल्याप्रमाणे रोडची कामं तर लई केली त्यांनी. आमच्या तिथं पूल 2दा वाहून गेला नाळ्या. विक्रम पाचपुते स्वतः येऊन पाणी करून त्यांनीच काम 2दा केलंय. ती तळ्याच्या खाली वाहून गेल्या नाळ्या स्वतः तेच येऊन त्यांनी स्वतः काम करून दाखवलेले. शिवाय यांनी आता आमच्या सरपंचांनी सुद्धा त्यांच्या याच्या खाली या लाडक्या बहिणीचं काम, आता बापू साहेबांना माहिती आहे किती झटपटले ते. आपले ही योजना त्यांनी आपले कागदपत्राची, शाळेच्या दाखलीची आठ होती, परत कागदपत्राची याची दाखलीची आठ होती, परत तलाठीची, ती सुद्धा त्यांनी बंद केली. म्हणून नाही तर तिसऱ्या त्यांनी महिला वंचित राहिल्या असतात. एवढी कामं केले म्हणल्यावर महिला सोडणार आहेत का त्यांना? महिलांनी आणि आमच्या सारख्यांनी जरी काम केलं तरी 100% सीट आलंच पाहिजे. अच्छा, तुमचं नाव काय? नाथा साकी. बरं बरं, मला सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या चर्चा कोणाची आहे? जगताप, पाचपुते की नागवडे? काय वाटतं, हवा कोणाची? जास्त नागवडीची. अच्छा, कशामुळं? हवा तशी इथं गावामध्ये. अच्छा अच्छा, तुम्हाला काय वाटतं चर्चा कोणाची सध्या तुमच्या मतदारसंघात? उमेदवार कोणाची, म्हणजे कोणत्या उमेदवाराची? कंबळ काय म्हणते ती, उमेदवार कोण आहे त्याच्यावर? त्याच्यावर विक्रम पाचपुते का काय. अच्छा अच्छा अच्छा, कशामुळे असं वाटतं त्यांची हवा आहे म्हणून? वाटतं जरा किंवा वरलं सरकार जे असेल ते खाल्लं सरकार चांगलं चालेल किंवा अशा भानगडीमुळं असं वाटतं. बरं, या मतदारसंघामध्ये काही विकास कामं सांगता येईल का त्यांची? या मतदारसंघामध्ये काय काय विकास कामं केली आहेत त्यांनी सांगता येईल का? त्यांनी एक मिनिट यांचं घेतो आधी, सांगा ना काय काय कामं केली? एकाच काम आता ते निवडूनच नव्हते आले तर ते काही एकाच काम. काय सांगता येईल विकास कामं? त्यांनी आमचं रोडचं काम केलं. पाचपुत्यांनी दिवीरामच्या लाईट दिलेली आहे, माऊलीला लाईट दिलेली आहे, सभा मंडपाला पैसे दिलेले त्यांनी दिलेले. अच्छा, काय वाटतं निवडून कोणी नाही यावेळेस, कोणाचा विजय होईल? अहो, आम्ही एक तुम्हाला बोललो का, एक हवा सांगितली तुम्हाला. आता त्याच्यातून कोण येतो कोण जातो? सध्या गावची परिस्थिती बघता किंवा गावातलं वातावरण बघता एक अंदाज येतो ना की मग अंदाजे काय वाटतं कोणाचं निवडून येईल? मी तुमच्याकडे येतोच आहे, आधी यांचं मत जाणून घेतो. तुम्ही पण थांबा. म्हणजे वैयक्तिक आम्ही काय, म्हणजे तुमचं वैयक्तिक नाही, अंदाज सांगा फक्त. अंदाज म्हणजे कसं आहे, बोलण्यात चालवून मी तुम्हाला अगोदरची बोललो ना, हे बोलण्यात चालवून सांगितले. बरं, आम्ही पहिल्यापासून त्यांच्याकडेच. अच्छा अच्छा अच्छा, धन्यवाद. तुमचं नाव काय? बाळासाहेब चंदनदरेकर. अच्छा, तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची आहे? नागोडे, पाचपुते की जगताप? काय पाचपुते. अच्छा, कशामुळे विचार ना? हा तेच ना, कशामुळे असं विचारतो? पाचपुते आपल्याला जगतापांनी आमचं पेमेंटच नाही दिलं ऊसाचं. बर, मला सांगा पाचपुत्यांची काही विकास कामं आहेत का? आहेत ना. काय काय सांगता येईल? बघा ना, आता सगळे कामं चालू आहेत, सगळ्या वाड्या वस्त्यावर डांबरी चालू आहे. काय उदाहरणं सांगता येईल विकास कामांची? आहेत ना, मग वाड्या वस्त्यावरचे सगळे डांबरीकरण चालू आहे. आता याचा चालला कारखाना रोड कोणाचा आहे तुम्हाला काहीतरी माहिती असेल ना? सांगा, तुम्ही सांगा. कोणाच्या मंजुरीतून आलेलं आहे तो? पाचपुते साहेबांच्या मंजुरीतून आहे.
बरोबर आहे. बर बर. ही बैठकरवाडी चालली ही कोणाच्या विकासातून चालली? पाचपुते साहेबांच्याच विकासातून चालली. अच्छा अच्छा. बरं, यंदाचं वातावरण बघता किंवा एकंदरीत मतदारसंघातलं वातावरण बघता, विकास बघता, विजय कोणाचा होईल असं वाटतं? पाचपुत्यांचा. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. अच्छा, तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची? जगताप, नागवडे की पाचपुते? पाचपुते. कशामुळे असं वाटतं? कारण काम बरेचसे केले त्यांनी, त्याच्यामुळं अंदाज येतो. मला शूटिंग मध्ये काय काय विकास कामं सांगता येतील तुम्हाला त्यांची? ही रोडचे काम, नडलेले जे रोड होते त्यांचे काम केले, बरेचसे काम केले त्यांनी, बरेचसे काम. त्यामुळे अंदाज वाटतोय ते निवडून येईल. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. हा माणूस काहीच चुकीचं बोलला नाही. ऐका ना, मी जर तुमच्याकडून 10,000 रुपये घेतले व्याजाने, 10 रुपये टक्क्याने घेईन आता, कारण ज्याला गरज आहे, ज्या शेतकऱ्याला गरज आहे तो 20 रुपये टक्क्याने सुद्धा पैसे घेऊ शकतो. आणि आमच्या 8 महिने झालं बिल पडलंय. हे 8 महिन्यात व्याज कोणी भरायचं? आम्ही तर लोकांकडून पैसे उचललेत. मग ही व्याज कोणी भरायचं? याने अजून आम्हाला पैसेच नाही दिले. वरून आमच्यासाठी ट्रॅक्टरवाला नाही थांबला, खतावाला नाही थांबला, मजूर नाही थांबला. थांबले का आमच्यासाठी कोणी? आम्ही त्यांचे पैसे रोख दिलेले. मग आमचे पैसे कोण द्यायचे? उस्ता घेऊन गेला, मग आमचे पैसे द्यायचं कोण? मुद्दा हाय. अशा, तुमचं नाव काय म्हणले? तुमच्या मतदारसंघात सध्या काय वाटतं, हवा कोणाची आहे? नागवडे, जगताप की पाचपुते? पाचपुते. कशामुळे असं वाटतं बरं? कसं 7 वेळा निवडून आलाय ते. बरं, काय काय विकास कामं आहेत जी तुम्हाला आवडतात त्यांची किंवा सांगता येतील अशी आठवणीत काय आहे का विकास कामं? काम म्हणजे सडक काढली आमच्या वाड्यात. अजून काय? ते कोळवापर्यंत सडक काढले, डांबरे. बर बर. यंदाच्या वेळेस निवडून कोण येईल असं वाटतं? विजय कोणाचा होईल असं वाटतं? अच्छा, त्यांचे म्हणजे त्यांचे चिरंजीव उभे आहेत आता निवडणुकीमध्ये. अच्छा, ते निवडून येतील असं वाटतंय का? बरं, धन्यवाद. तुमचं नाव काय? जयसिंग विकास पाटील. अच्छा, तुमचा मतदारसंघ हाच आहे का? हो. काय वाटतं या मतदारसंघामध्ये सध्या चर्चा कोणाची, हवा कोणाची? जगतापाला काय गोळ्या मारता आमच्या ऊसाची बिल अजून नाही दिली त्यांनी. बरं, प्रश्न असा होता माझा, हवा कोणाची? जगताप, पाचपुते की नागवडे? तिघांपैकी कोणाची हवा जास्त? पाचपुतेंची. कशामुळे सांगता येईल का? कशामुळे? त्यांनी काम केले तशी. काय काय उदाहरणं सांगता येईल विकास कामांची? रस्त्याची, देवळांची तशी कामं केली. आमच्याकडे रस्ते चालून झालेले त्यांच्या मार्फत, म्हणून त्यांना देव. अच्छा, आणि तो माणूस बी चांगला आहे. हा जगताप हा कासा लावून चलतो, कासा लावतो आणि निघतो. कोणाला राम राम नाही काय नाही. तो लईचा मोठा माणूस. सगळ्या सभासदांचं वाटोळ केलं त्यांनी. केलं म्हणून म्हणजे आमचंच केलं तर 250 टनाचं बिल अजून नाही दिलं म्हणलं. तवा गाळप केलं 9 महिने झालं. म्हणजे आता परत कारखाना चालू आहे तरी बिल नाही माझं. म्हणजे आता माणूस आहे. बरं, मला सांगा, सध्या वातावरण बघता तुमच्या मतदारसंघातलं विजय कोणाचा होईल असं वाटतं? हीच वाटतं भाजप. बरं, ठीक आहे, धन्यवाद. बाबा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची वाटते? जगताप, नागवडे की पाचपुते? पाचपुते. कशामुळे असं वाटतं? कार्यकर्ते. अच्छा, काम केलेली. त्यांच्या विकास कामांबद्दल काय मत आहे तुमचं? कशी आहेत कामं? त्यांचं बहुमत आहे. हा ना, 100% त्यांचं पार्टी येणार. जनता पक्षाकडे ना, त्याच्यामुळे येणार. जनता पक्षासाठी म्हणले फक्त. त्यांची विकास कामं सांगता येईल का काही? काय काय उदाहरणं सांगता येईल विकास कामांची? काय काय वाटतं, निवडून येतील काय वेळेस? 100% निवडून येणार. अच्छा, सर नमस्कार. तुमचं नाव काय? सुरेश किसन लागड. अच्छा, तुमचा मतदारसंघ हाच आहे का? हाच. अच्छा, तुमच्या मतदारसंघात सध्या हवा कोणाची वाटते? जगताप, पाचपुते की नागवडे? काय वाटतं? पाचपुते. अच्छा, कशामुळे असं वाटतं? कसं आहे, भाजपने जास्त कामं चांगले केले त्याच्यामुळे मग जास्त. अच्छा अच्छा, काय काय विकास कामं सांगता येतील तुम्हाला या मतदारसंघातली? कामं सगळे सगळे कामं केली त्यामुळे लोकांचा कल जास्त.
अच्छा. नाव सांगा बाबा तुमचं. शब्बीर भाई अतार. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये, जगताप, पाचपुते की नागोडे? बबनराव पाचपुते. का वाटतंय तुम्हाला असं? कामाचा माणूस आहे. काय काय कामं केले त्यांनी? त्यांनी मंदिराची कामं केली, रस्त्याची कामं केली, पाण्याचा प्रश्न मिटवला, अच्छा. भरपूर शाळेची, दवाखान्याची भरपूर कामं केली. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? बबनराव पाचपुते. बबनराव पाचपुतेच येतील. 100%. त्यांचा मुलगा आहे म्हणजे? हा, विखे पाचपुते. चालेल. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये, नागोडे, पाचपुते, जगताप? पाचपुत्यांचं. का वाटतंय तुम्हाला असं? त्यांची कामं चांगली आहेत. अच्छा. काय काय काम आहेत त्यांची? आहेत रस्ते बिस्ते वगैरे. तुम्ही त्यांच्या कामाशी समाधानी आहात का? धन्यवाद काका. सांगा काका तुमचं. यंदा मतदारसंघात हवा कोणाची दिसते, जगताप, पाचपुते की नागोडे? हो, पूर्वी काहीच विकास झालेला आहे. विकास सगळ्यांना माहिती, विकास किती केलाय बबनरावने. आता शूटिंग सांगतात की बबनराव नको, काय नको. बबनरावने खूप विकास केलेला आहे. काय काय लय विकास केला. रोडचे कामं झाले, श्रीगोंद्यामध्ये बरेचशे ठिकाणी त्यांनी विकास केलेला आहे त्यांनी. आणि जुने नेते कसे ऐकते ना. हा, ही नवीन आहे. फक्त एक वर्ष 3 पक्ष बदलायचे. हा, यांना कोणी निवडून देईन का? त्यांचा विचार आपणच करायला पाहिजे. हा, हो, एखादी लग्न लावलेली बाई ती राहते 4 दिवस, तसे 3 तास पळून जाते त्याच्या मागे. असले वर्षाला बदलते 3 पक्ष. 3 पक्ष बदलते. काय म्हणे आम्ही नेते. हा, आमच्या अपेक्षा तीच आहे. बघून दादाच विक्रम पाचपुतेच. धन्यवाद. परत नाव सांगा काका तुमचं. अशोक काकडे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये, पाचपुते, जगताप की नागोडे? पाचपुते. काय वाटतंय तुम्हाला असं? कामं केले. काय कामं केलेत? कामं केले म्हणजे रोडची कामं केली, मंदिरांनी ते जीर्णोद्धार केला. काय मंदिरांचा मंदिर इथं सावतामाळ्याला 20 लाख रुपये दिले. तिथं त्या साळवे कंपनीचं मंदिर आहे, त्याला मंदिर बांधायला पैसे दिले. तिकडे आबाशोबाला मंडप दिला, रस्त्याची कामं केली. परत अजून इकडं नगरेवाडीला सभा मंडपाची मंदिराला मंडप दिला. आमच्या वाडीला रस्ता दिला. परत बेलवंडी, आपलं लोणी येळपणा, लोणी चिंबळा, लोणी पारगाव रस्त्याची कामं झाली. बरोबर. समाधानी आहेत त्यांच्या कामाची? समाधानी. धन्यवाद. बाबा तुमचं नाव सांगा. दादा नगरे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते, जगताप, पाचपुते की नागोडे? बबनदादा पाचपुते. का वाटतंय तुम्हाला असं? कामच भरपूर आहेत त्यांचे म्हणल्यावर काय, निधी भरपूर दिलाय. मुसलमानांच्या ह्याला बी 20 लाख रुपये दिले ह्याला कब्रस्तानला. अच्छा. हा, आणि आमचं सडकाचं काम त्यांनी केलं, मंदिराची कामं केली भरपूर. धन्यवाद.